नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण गुढीपाडवा स्पेशल कडुलिंब, कैरी, गूळ आणि चिंचेचं पन्हं बनवणार आहोत। एकदम पारंपरिक रेसिपी आहे। याशिवाय नैवेद्याचं जे ताट असतं ते पूर्णच होत नाही। नक्की करून बघा, हेल्दीही आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे चिंच आहे। तिला मी कोमट पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजत घातली होती, कारण ती छान भिजली जाते आणि त्याचा कोळ लवकर निघतो। त्यासोबत गूळ घेतलेला आहे। जितकी चिंच आहे तितकाच मी इथे गूळ घेतलेला आहे। कैरीचे काप करून घेतलेले आहे छोटे छोटे। आणि हा मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे जे कडुलिंब असतं त्याला सध्याला फुलं येतात, म्हणजे तोर येतो। तो तोर घेतलेला आहे मी। त्याचे फक्त फुलं घेतलेले आहेत, देठं मी घेतलेली नाही आहेत। तर 1 ते 1.5 चमचा मी इथे घेतलेली आहेत। त्यासोबत लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। सगळ्यात पहिले एक छोटा बाउल घेऊया आणि त्यामध्ये आपली जी चिंच आहे त्याला छान कोळून घेऊया, म्हणजे त्याचा जो कोळ आहे तो आपण काढून घेऊया। चिंच मी कोमट पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजत घातली होती, त्यामुळे ती लवकर भिजली जाते आणि त्याचा कोळ छान निघतो। तर आणखीन एक वेळेस पाणी घालून मी यामध्ये चिंच छान कोळून घेणार आहे। हे बघा, तर आपला चिंचेचा कोळ जो आहे तो तयार आहे। आता यामध्ये आपण गूळ घालूया। जितकी चिंच आहे तितकाच मी इथं गूळ घेतलेला आहे। गुळाला आपल्याला छान मिक्स करून विरघळून घ्यायचं आहे। हिवाळा संपलेला आहे आणि उन्हाळा सुरू झालेला आहे। तर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हे जे पन्हं आहे ते बनवलं जातं आणि एकदम पारंपरिक पद्धत आहे आणि याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही। तर गूळ आपला चिंचेच्या कोळामध्ये छान मिक्स झालेला आहे। आता यामध्ये जो कडुलिंबाचा तोर आहे, म्हणजे त्याची फुलं आहेत ती मी ॲड केलेली आहेत। त्यासोबत कैरीचे काही काप घेतलेले आहेत तेही ॲड केलेले आहेत। मार्केटमध्ये कैरी छान मिळत आहे, तर तुम्ही घेऊन अशा प्रकारे बनवू शकता। आता यामध्ये लाल तिखट आणि मीठही मी ॲड केलेलं आहे। छान मिक्स करायचं आणि आपलं जे पन्हं आहे ते एकदम तयार आहे। नैवेद्याला तुम्ही हे लावू शकता आणि त्यासोबत जेवते वेळेस, आमच्याकडे तरी जेवते वेळेस 1-1 चमचा हे पिलं जातं। तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही थोडंसं जास्तही पिऊ शकता। खूपच पौष्टिक आहे। उन्हाळ्याचा जो त्रास आहे तो यामुळे होणार नाही। नक्की करून बघा, खूप सोपी पद्धत आहे। जर तुमच्याकडे हे थोडं वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत, गुढीपाडव्याच्या काही रेसिपीज घेऊन। तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका।